खिद्रापूर जुगुळ पुलाचं काम तातडीनं व्हावं यासाठी छत्रपती ग्रुपच्या वतीनं पुलाजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आलं। प्रशासनानं पुलाच्या रखडलेल्या कामासाठी तातडीनं जमीन अधिग्रहण करून तात्काळ काम पूर्ण करावं, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा प्रमोददादा पाटील, पूजा पाटील यांनी दिलाय। खिद्रापूर जुगुळ पुलाचं काम गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलंय। याबाबत छत्रपती ग्रुपच्या वतीनं वारंवार आंदोलनं करण्यात आली आहेत। एका शेतकऱ्याच्या जमीन अधिग्रहणाचा प्रश्न रखडल्यानं या पुलाचं काम अर्धवट अवस्थेत आहे। याबाबत छत्रपती ग्रुपच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। त्यानुसार खिद्रापूरसह परिसरातील ग्रामस्थांनी पुलाला घेराव घालत ठिय्या आंदोलन केलं। यावेळी बोलताना प्रमोददादा पाटील यांनी या पुलाच्या अपूर्ण कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। खिद्रापूर इथे येणाऱ्या पर्यटकांसह महापुरात नागरिकांच्या स्थलांतरासाठी हा पूल उपयुक्त आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पुलाचं काम रखडल्याचं त्यांनी सांगितलं। याबाबत शासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी प्रमोद पाटील यांनी केली, तर प्रशासनानं तातडीनं जमीन संपादित करून रखडलेल्या पुलाचं काम करावं, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा पूजा पाटील यांनी दिला। प्रशासनाने आम्हाला त्यांच्याशी संपर्क साधून की ह्या पुलाचे काम जे आपले शेतकरी बंधू आहेत लाटकर आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय साधून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल। पण आम्ही त्यांच्याकडून लेखी स्वरूपात मागून घेतलेलं आहे। तसं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे की 12 तारखेला आपण शेतकऱ्यांची आणि आपली मीटिंग बसूया म्हणून। त्यानुसार आम्ही 12 तारखेला मीटिंग घेणार आहे। त्यात काही जरी प्रशासनाकडून ठोस आम्हाला काही पाठपुरावा मिळाला नाही तरी आम्ही आंदोलन पुढे तीव्र करणार आहे। यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी दयानंद खानोरे, अविनाश पाटील, पूजा खानोरे, रोहित मलमे, हिदायत मुजावर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।